आज नव्या वर्षातली पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे आणि त्या निमित्तानं मुंबईमधल्या प्रभादेवीतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी लागलेली आहे। माघ महिन्यातली कृष्ण पक्षातली चतुर्थी या तिथीला संकष्ट चतुर्थी सुद्धा म्हटलं जातं। यंदा ही मंगळवारी आल्यामुळे तिला अंगारकी संकष्टी असं म्हटलं जातं। या चतुर्थीला धार्मिक महत्त्व आहे, त्यामुळे पहाटेपासूनच राज्यातील गणपती मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळ्यामध्ये सुद्धा अंगारकी चतुर्थी निमित्तानं मोठ्या भक्तिभावानं भाविकांनी इथे बाप्पाची पूजा केलेली आहे। तर पुण्यामधल्या सुद्धा दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आपल्याला भाविकांची गर्दी पाहायला मिळते। ही 3 दृश्य आहेत। मुंबईतल्या प्रभादेवीतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची गर्दी आहे, तर पुण्यातल्या दगडूशेठ मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला भाविकांची रीघ लागलेली पाहायला मिळते। तसंच रत्नागिरीमधल्या गणपतीपुळ्यामध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। नवीन वर्षातली ही पहिलीच अंगारकी संकष्टी असल्यामुळे अनेक भाविक बाप्पाच्या चरणी लीन झालेले पाहायला मिळत आहेत। महिलांची विशेष गर्दी पाहायला मिळते। काय बाप्पाकडे मागण्या? सर्वांना आनंदात ठेवा। किती वाजल्यापासून रांगेत आहात? 5:30 वाजल्यापासून 5:30 पासून। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पाहूयात। आज अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीला पुणेकरांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळतात। दर्शनाची लाईन जी आहे ती जवळपास 2 किलोमीटरपर्यंत लागलेली आपल्याला पाहायला मिळतात। अंगारकी चतुर्थी निमित्त आज या ठिकाणी आपण पाहतोय की गणपतीचा जो कळस आहे, मंदिराचा कळस आहे, तो आकर्षक फुलांनी या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे। एवढेच नव्हे तर बाप्पाचा जो गाभारा आहे त्याला विशिष्ट अशी सजावट करून चांदी आणि सोन्यांची सजावट करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की सकाळपासूनच म्हणजे पहाटे जी आरती झाली, त्यानंतर अभिषेक झाला, त्यानंतर अनेक पुणेकर जे आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। दर्शन चांगलं झालं, एकदम मस्त वाटलं। किती वेळ लागला दर्शनाला? 1 तास लागला सर। 1 तास लागला। लाईनीत थांबला होता? लाईन किती लांब गेली? लांब पाठीमागे गेली लाईन, जोगेश्वरी पर्यंत। 2-3 तास रांगेत थांबून भाविक जे आहे ते दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, मीडिया, पुणे।